अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हे ऐकल्याने खूप जणांचे नशीब बदलले आहे. आता तुझी वेळ आली आहे. तुझे दुःख आता आनंदात बदलेल आणि अपयशाचे रूपांतर प्रगती, सुख, समृद्धी, आनंदात होईल. स्वामी म्हणतात, आजचा हा व्हिडिओ असाच तुझ्यासमोर आला नसून तुझ्यासाठी एक दैवी संकेत आहे. माझ्या प्रिय बाळा, एक मोठी आर्थिक आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे आणि या व्हिडिओच्या शेवटपर्यंत ते आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. पण बाळा, हा संदेश मध्येच सोडू नकोस. शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहा आणि देवाकडून एक चमत्कार अनुभवण्यासाठी बाळा तयार राहा, जो तुमच्या परिवारासाठी आर्थिक भविष्य कायमचे बदलून टाकेल. कोणत्याही क्षणी तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल. विश्वास मनापासून कर. स्वामी तुला सांगत आहे, मी कधीच तुमचा विश्वास तोडणार नाही. जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच मी तुला देणार आहे. आता ज्यांनी तुझ्या डोळ्यात पाणी आणलं आहे त्यांनाही शिक्षा होणार आहे. तुझ्या समस्या आता संपणार आहेत. स्वामी म्हणतात, जे भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांचे भाग्य बदलेल. नशिबाचे फासे बदलणार आहेत. स्वामी आईचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. तुमची अडकलेली सर्व कामं पूर्ण होतील. सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे शेवटपर्यंत ऐका. सुखाचे दिवस येतील. सुख तुमच्या घरात प्रवेश करेल. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 मूर्ती आहेत. त्यापैकी तुम्हाला एकाला चरण स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या स्वामींच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले, तसाच त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा, ते पाहण्यासाठी संधी देखील तुम्हाला मिळेल. जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात, ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरतो. जास्त पण चांगलं असू नये, नाहीतर लोक वेडा आणि बावळट समजतात. कधीकधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता, कारण लोकांना जसं हवं तसं तुम्ही वागत नाही. कधीही दुसऱ्याचं बोलणं ऐकून स्वतःचं नातं संपवू नका, कारण नातं आपलं असतं, दुसऱ्याचं नाही. खऱ्या लोकांना कधीही कौतुकाची गरज नसते, कारण खऱ्या फुलांना अत्तराची गरज नसते. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता, जे तुम्ही पैसे देऊनसुद्धा खरेदी करू शकत नाही. एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणं सगळ्यात मोठा धोका असतो आणि या गोष्टीला देवसुद्धा माफ करत नाही. काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहत असतो. कोणी आज तर कोणी उद्या बदलत असतं. विश्वास ठेवा, या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस नक्कीच बदलते. जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते. आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे. लोक फक्त हेच पाहतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही. तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणालाही काहीही फरक पडत नसतो. म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. या जगाला खोटी लोकच जास्त आवडत असतात. जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येतो. कोणी तुमच्या कितीही जवळचा असेल तर सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदा पाहतो, हे नेहमी लक्षात ठेवा. अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीच महत्त्व दिल्या जात नाही. आपला तोच असतो जो कोणा दुसऱ्यांसाठी तुम्हाला टाळत नाही. कधी एकट्याने चालावं लागलं तर अजिबात घाबरून जाऊ नका, कारण स्मशान, शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच चालतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी
एक नंबरच्या स्वामींच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा, या जगामध्ये 3 प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात. एक चुगली करणारे, दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळणारे, स्वार्थी आणि मतलबी. असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचे बोलणं तुम्हाला असं सांगतात जसं काही ते तुमचे खूप जवळचे आहेत. खरं पाहिलं तर ते स्वतःचेच असतात, ते आपल्यांचे सुद्धा होत नाहीत. अशी पसंती काय कामाची, ज्याला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये बदल करावे लागतात. समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचा फक्त मन नाही तर विश्वाससुद्धा तोडलेला असतो. या जगामध्ये काही लोक अशी सुद्धा असतात की जी तुम्ही दुःखी असाल तेव्हा तुमचं दुःख कमी करायला येतात, पण जेव्हा तुम्ही त्यांना आनंदी दिसता तेव्हा मात्र ते तुमच्यावर चिडून निघून जातात. थोडक्यात काय तर त्यांना ते अजिबात आवडत नाही की तुम्ही आनंदी आहात. ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी आपल्याला जिंकायला शिकवते. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं अजिबात होत नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच आपण अपेक्षा केलेली नसते. यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो. कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आयुष्याचा गाडा हाकलत जे शेवटपर्यंत पोहोचतात तीच माणसं प्रेमाचे खरे उदाहरण देऊ शकतात. जितकं मोठं मन तितके सोपे जीवन. वादाने फक्त अधोगती होते तर संवादाने प्रगती होते. असं म्हणतात की रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा आणि सतत काहीतरी करत राहा. स्वतःला कुठल्या कामामध्ये व्यस्त ठेवलं तर मनामध्ये नकारात्मक विचार येत नाही आणि आपलं मनसुद्धा चांगले राहते. म्हणून सतत काही ना काही नवीन शिकत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं मन प्रसन्न आणि आनंदी राहील. अति विचार करणं थांबवा. महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टीवर वेळ वाया घालवू नका. आज दिवसभर काहीतरी चांगले घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या आपल्या मनाला द्या. आपल्या मनाशी बोला. समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहन करा. स्वतःबद्दल कमी बोला. चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि एखादा विचार घेऊन त्याच्यावर चिंतन मनन करा. लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा. अशाने आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होतील. चिडचिड स्वभाव असेल तर तो दूर होईल आणि आपले विचार मन चांगले राहणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. असेच मोटिवेशन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा. तर मग भेटूया नवीन संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना करते. धन्यवाद.